नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल डाळ पालक भाजी। त्यासाठी काय करायचं, स्वच्छ पालक धुवून चिरून घ्यायचा, एक टोमॅटो चिरून टाकायचा, हिरवी मिरची टाकायची 2-3, शेंगदाणे टाकायचे, एक वाटी डाळ धुवून टाकायची, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, वरून थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा हिंग टाकायचा आणि थोडंसं तेल टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्याला। ही भाजी प्रामुख्याने विदर्भामध्ये नेहमी केली जाते। बघा 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। ही भाजी बघा, आपली डाळ पूर्ण शिजलेली आहे। डाळ भाजीला आपण फोडणी घालूया। त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं, 1 चमचा राई टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, आलं लसूणाची पेस्ट टाकायची, छान परतून घ्यायचं, हळद टाकायची 1 चमचा, लाल तिखट टाकायचं 1 चमचा, गरम मसाला टाकायचा 1 चमचा, धना जिरा पूड टाकायची 1 चमचा, वरून कोथिंबीर टाकायची आणि हाटून घेतलेली डाळ भाजी ही कढईमध्ये टाकायची आणि 5 मिनिटांसाठी शिजू द्यायची। चवीनुसार मीठ टाकायचं। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।